नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि आमचे येणारे व्हिडिओज बघत राहा. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता आहोत पनवेल स्टेशनला आणि जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हणाली आम्ही चाललेलो आहोत कोकण ट्रिपला. माझ्या चेहऱ्याला जरा इग्नोर करा. तर आम्ही चाललेलो आहोत कोकण ट्रिप करण्यासाठी. ऑलरेडी घरचे सगळे ठाण्यावरून बसलेले आहेत, आम्ही पनवेलवरून आता बसतोय. तर चला तुम्हाला पण दाखवतो. आता सध्या तरी आम्ही इथे उभे आहोत पनवेल स्टेशनला, गाडी येण्याची वाट बघतोय. जशी गाडी येईल आम्ही पण निघतो. आणि आता इथे आमच्या ट्रेनची अनाउन्समेंट झालेली आहे. तर आमची ट्रेन होती प्लॅटफॉर्म नंबर 7ला. मोस्टली कोकणात जाणाऱ्या तिथेच येतात, एकतर 6 नाहीतर 7ला. घरच्यांना भेटायची ओढ पण खूप होती, कारण त्यांनी ट्रॅव्हल चालू केलेलं होतं आणि आम्ही पनवेलवरून चालू करतो. तर चला आता त्यांना भेटूया थेट ट्रेनमध्ये. आणि इथे फायनली मी ट्रेनमध्ये चढलेली आहे. ट्रेनमध्ये चढतानाचा शॉर्ट्स आम्ही घेतलेले ते तर तुम्ही काल परवामध्ये पाहिलेच असेल. आता ट्रेनमधलं ट्रॅव्हल बघा. मी इथे सगळ्यांना सांगत होती हाय करा. ॲक्च्युली आमची बोगी थोडी बोगी म्हणण्यापेक्षा सीट्स थोड्या वेगवेगळ्या होत्या. म्हणजे ताई, प्रमोद, मला आणि प्रथमेशला थोडं वेगळ्या ठिकाणी सीट मिळालेली आणि 1-2 कोस सोडून मग ह्या लोकांना सीट मिळाल्या, म्हणजे मम्मी, पप्पा, बंटी. सो आता मी तिकडे दाखवून इकडे आले आणि नंतर रात्री झोपल्यानंतर तर आम्ही काही शूट केलं नाही. त्यानंतर डायरेक्ट सकाळीच उठलो. त्यानंतर माऊ, प्रिशा आणि ऋतूला सगळं भरवलं वगैरे आणि त्यानंतर आमची निघायची घाई सुरू झाली. इथे प्रिशा आणि माऊ बघा कशी मस्ती करते. आणि ऑलमोस्ट आता गाडी आमची थोडी 1 तास लेट झालेली, त्यामुळे सगळेच व्याकुळ झालेले की कधी कुडाळ स्टेशन येतं आहे, कधी आम्ही उतरतो आहे. आणि इथे तुम्ही पप्पांची घाई बघू शकता. कणकवली सोडल्यावरच त्यांनी सगळ्यांच्या बॅगा काढायला सुरुवात केली आणि म्हणायला लागले की नको, आपण पुढे जाऊन थांबूया. उगाच 2 मिनटं ट्रेन थांबते तर पुन्हा म्हणजे सामान उतरवायला नाही मिळालं, सामान काय राहिलं तर गाडीत, म्हणून त्यांची धावपळ तुम्ही बघू शकता. ते ह्याला सांगतात त्याला सांगतात, अरे बॅगा काढा, बॅगा काढा, बॅगा काढा, पुढे जाऊया, पुढे जाऊया. आणि इथे हे दोघं तर तुम्ही बघू शकता, ह्या दोघांनी खूप एन्जॉय केलं ट्रेनमध्ये. प्रिशाने थोडी किरकिर केली चढल्या पण नंतर तिने पण खूप एन्जॉय केलं. आणि फायनली इथे आम्ही कुडाळला उतरलो आहे. आणि आत्ता खरी मजा, तुम्ही पप्पांची मजा बघू शकता. आमच्या मजा म्हणजे त्यांना खूप टेन्शन होतं, अरे गाडी गेली तर, अरे आमचं सामान राहिलं तर, अरे हे झालं तर, थांबा थांबा थांबा, तुम्ही सगळे उतरा, मी उतरवतो बॅगा, तुम्ही या खाली, मला बॅगा द्या. तुम्ही बघा ना त्यांची धावपळ कशी चालू येते. पण ते सगळं जवळ आमच्यासाठीचं प्रेम आणि काळजी आहे. म्हणजे कोणाची बॅग नको राहायला किंवा कोणाला काही त्रास नको व्हायला उतरायला, म्हणून ते स्वतः आधी उतरले आणि नंतर एकेकाला उतरवत बॅगा घेत आहेत. सो इथे आमचा मुंबई टू कुडाळचा प्रवास खूप सुंदर झाला. आणि आम्ही जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं, सुरुवात आमची मुंबईपासून होईल आणि ब्लॉगचा एंड कोकणात होईल. सो सुरुवात तर तुम्ही बघितली मुंबईची, आता एंड हा बघा इथे कोकणात येतो आहे. आणि इथे आता कुडाळवरून पडवळला जाण्यासाठी, म्हणजे आमच्या घरी जाण्यासाठी आम्ही एक गाडी मागवलेली, कारण माणसं खूप होती. तर रिक्षा 2-3 पुरल्या नसत्या, म्हणून एक गाडी आणि एक रिक्षा करून आम्ही गेलो. तर आता आम्ही सगळे चाललेलो आहोत गाडीजवळ जाण्यासाठी. आणि हे बघा तुम्ही, आता हे आम्ही कुडाळ स्टेशनवरून चालतोय. मागे एक ॲक्च्युली एक्झिट होती, पण ती आता बंद झाली आणि ही नवीन एक्झिट चालू झाली. और मला माहीत नसेल, कारण 2 वर्ष मी ट्रॅव्हल केलं नव्हतं. 2 नाही, 1-1.5 वर्ष मी ट्रॅव्हल केलं नाही आहे. मी जोपर्यंत कुडाळला होती तोपर्यंत ती एक्झिट चालू होती, पण आता ती बंद झाली आहे आणि ही एक्झिट चालू झाली आहे. तर हे बघा इथे आता आम्ही फायनली कुडाळ स्टेशनमधून बाहेर पडलेलो आहोत. बाहेर सगळे रिक्षावाले, गाडीवाले वगैरे सगळे रेडी होते आणि ते धावतच येतात आपल्या जर विचारलं, अरे कुठे जायचं आहे, कुठे जायचं. पण आमची ऑलरेडी गाडी वगैरे सगळं सेट होतं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट गाडीत बसलो, रिक्षा केली आणि निघालो. आणि आता इथे आम्ही घरी पोचलो आणि काकी सगळ्या लहान मुलांची नजर काढतात. माऊची, प्रिशाची पण काढलेली, पण ते मी शूट नाही करू शकले. आता आपल्या ऋतूची नजर काढतात आणि काकी खूप खुश झाल्या आहेत, कारण ऋतू पहिल्यांदा गावी आलेला आहे. तर त्यामुळे त्या खूप खुश झाल्या आहेत. ते बघा, त्यांना डायरेक्ट घेऊन त्या आतच आल्या. त्यांना तिथे राहवलंच नाही, डायरेक्ट त्यांनी घेतलं आणि आलं. आणि नंतर आता मग आम्ही आमच्या बॅग वगैरे सगळं लगेज घेऊन आतमध्ये एंट्री करतो आहे. खूप थकायला झालं नव्हतं, म्हणजे थोडंफार थकायला झालेलं, खूप असं नव्हतं झालं. बॅगा वगैरे पण भरपूर होत्या. तुम्ही बघू शकता, आम्ही माणसं थोडीशी आणि बॅगा खूप. माणसं थोडीशी असं नाही म्हणता येणार, पण आमच्यापेक्षा आमच्या बॅगाच खूप होत्या. त्यानंतर आम्ही वगैरे झालो आणि इथे ताईने खिचडी करायला स्टार्ट केली. चुलीवरची खिचडी, हवा न लागणारी. अरे वा, मॉडर्न चूल आहे. आणि काय बनवणार आहे त्याच्यावर? दाल खिचडी. म्हणजे आजचं जेवण दाल खिचडी आहे? शूट करते. हो, आजचं जेवण दाल खिचडी आहे. हो. बरं. आणि ताई तुझं काय चालू आहे? टाइमपास. तिथे चूल बनली आणि इथे कसलं तुझा गॅस कुठून आला? तिथे चूल आहे तर जेवण बनवलेलं ते काढून ठेवायला गॅसवर. गरम करणार तू गॅसवर?
मग चुलीवरची चव कशी येणार पण त्याला? बनवणार तर चुलीवरच आहे. अच्छा. प्रमोद कधीपर्यंत रेडी होईल तुझी दाल खिचडी? कोणाची दाल खिचडी? प्रमोदने बनवलेली चुलीवरची दाल. माऊची आहे. अच्छा, चूल बनवताय का? रिया कधीपर्यंत होईल तुझी दाल खिचडी? आता चूल झाल्यावर होऊन जाईल. म्हणजे आम्हाला जेवायला कधीपर्यंत मिळेल? अर्ध्या तासानंतर. घरातल्या सगळ्या माणसांना पुरेल एवढी आहे ना? काय माहिती आता बनवण्यावर आहे. बरं, म्हणजे टेस्टी बनली तर संपेल असं आहे का? बरं. आणि माऊ कधीपर्यंत रेडी होणार आहे? अच्छा. बरं, रेडी झाली की मला आवाज द्या. कमी येते करायला. किचन बघून खाऊ खायला. हो आहे ना. ही काय? अरे वा, सामान तर बघा दाल खिचडीचं. बाबा, गरम मसाल्यापासून सगळं आहे का? अरे वा, सुंदर किचन आहे हा. आमचा गॅस, आमचं सिलेंडर, आमचा दळणाचा डब्बा, हे दे पहिले. हा झारा, किसनी, प्लेट, टोप, कढई, टाकायची प्लेट. सध्या फक्त पोळपाट भेटतं. लाटणं कुठेतरी हरवलेलं आहे आमचं एक दिवसाचं. कारण ही कढई, राईट. अच्छा, डाळ भात ऑलरेडी भिजत घातलेला आहे का? ओके आता ओके. टाकून हा पापड भाजायचा चिमटा. अरे वा, आम्ही आता चूल पेट म्हणजे दाल खिचडीवर पापड पण मिळणार आहेत? हो. हा आमचा कुकर, पण आई पापड बनवायला तर आमची पाहिजे. चूल पेटते. हा झारा. हे ही आमची चूल पेटते इथे. सुंदर आहे हे सगळं. मीठ आम्ही सगळं सामान रेडी करून ठेवलेलं आहे दाल आम्ही खिचडीचं. तिकडे ताट्या ओके. काढून ठेवलेल्या आहे. प्लास्टिक राईस. पाहिजे, प्लास्टिक पिशवी. जिरं, मोहरी, बीन्स, हळद, मीठ. लावायला. मिनी ब्लॉक. अरे प्रमोद, त्यात रॉकेल होत लगेच आग लागेल. रॉकेल कुठून आणू? ते नाणीतलं हे प्लास्टिक आहे का? पण बघा. प्लास्टिक प्लास्टिकच्या तुकड्याची गरज नाही. नाणीतला रॉकेल टाक लगेच हे होईल. घेऊन ये. आणू का मी? चला, तर चूल पेटवण्याचे असे नवनवीन प्रयत्न आम्ही करत आहोत. आत्तापर्यंत एक माचीचा बॉक्स संपलाय, पण चूल अजून पेटलेली नाहीये. तर आता दुसरा माचीचा बॉक्स येऊन नवनवीन प्रयत्न अजून चालू आहेत. बघूया ह्यांची चूल कधी चालू होते आणि ही जी दाल खिचडी आहे ती या मुलांची कधी बनते. इथे ताई आणि प्रमोद एकदम सज्ज आहेत चूल पेटवण्यासाठी. एक माची संपूनही त्यांनी काय माघार घेतलेली नाहीये. इथे दुसरा माचीचा पुडा आलेला आहे. तर बघूया हा संपून तिसरा माचीचा पुडा लागतोय की दुसऱ्या माचीच्या ह्याच्यात चूल पेटते. चला बघूया. आता इथे मी एक जळतं नाण्यातलं आमच्या लाकूड, त्यातला थोडीशी आग होती, तर ते घेऊन त्यांच्याकडे चालले. ॲटलिस्ट त्याने त्यांची चूल पेटेल. कारण मला रॉकेल कुठे मिळत नव्हतं. काकी ऑलरेडी चुलीच्या इथे टेन्शन घेऊन उभ्या होत्या की कुठे आग लागू दे नको म्हणून. सो त्यांच्याकडून रॉकेल मागणं मला पॉसिबल नव्हतं. म्हणून मी आमच्या नाण्यातलं एक जळतं लाकूड घेऊन डायरेक्ट तिथे गेलेली की त्याने तरी त्यांची चूल पेटावी म्हणून. तर बघूया त्यांची चूल कशी पेटते आणि त्यांची दाल खिचडी कशी होते ते. तू खाली मारते तिथे, ते आतमध्ये मार अशा आडव्या. हळूहळू इकडे लांब मारायची एकदम. सावा पेटली 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 बाबू, आतमध्ये पेटली. बस झाली. पेटली. ते गरम होणार ते बरोबर होणार आतमध्ये. पेटली. अशा रीतीने आमची अथक प्रयत्नानंतर आग पेटलेली आहे. आता मस्तपैकी दाल खिचडी शिजायला सुरुवात होत आहे. आई किती तास झाले? 1 का 2? बघ ना किती वेळ लागला आपल्याला ती आग पेटवण्यासाठी. 1 तास गेलाय. आमची पक्कड. थोडंसं पाणी ॲड करूया त्याच्यामध्ये आपण परत. थोडंसं. आता भेटूया डायरेक्ट दाल खिचडी शिजल्यानंतर. सो प्रमोद, ताई, रिया, माऊ यांच्या अफाट प्रयत्नानंतर फायनली आमची दाल खिचडी रेडी झालेली आहे. तर चला आता रिया आणि माऊ खाऊन दाखवत आहेत ती टेस्टला कशी चला आहे ती. दोघींनी खाऊन दाखवा थोडी थोडी. हा बोल ना. हा बोल. कशी झाली आहे? नक्की. आणि जसं म्हणतात की पांडवांनी 1 तीळ 5 जणांमध्ये वाटून खाल्ला, तसं आम्ही ही दाल खिचडी 15 जणांमध्ये वाटून खाल्ली. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.